आम्ही गेलो होतो गगनगिरी महाराजांच्या मठात, जे अष्टविनायकमधील महडच्या वरदविनायक गणपती मंदिरापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये आहे. जेथे गगनगिरी महाराज यांचे योगाश्रम पाताळगंगा तीर्थक्षेत्र आश्रमातील पर्णकुटी 4 फेब्रुवारी 2008 रोजी निधन झाले. खोपोली स्टेशनपासून खूपच जवळ, अगदी रिक्षाने 5 मिनिट अंतरावर हे आश्रम आहे. मठातील वातावरण खूप स्वच्छ, सुंदर, शांत आहे. मुख्य म्हणजे तेथील सगळे अगदी शिस्तबद्ध आहेत. मठात खूप प्रसन्न वाटते. तेथील धबधबे, हिरवळ, नदी आणि सोबतच रिमझिम पाऊस हे निसर्ग खूपच छान आहे. गगनगिरी महाराजांच्या खोपोली आश्रमात अनेक धार्मिक विधी साजरे केले जातात. गुरुपौर्णिमेला लाखो भाविक खोपोली येथे येतात. कोजागरी पौर्णिमेला मनोरी आश्रम येथे दरवर्षी लक्षदीप सोहळ्याचे आयोजन केले जाते. दत्त जयंती उत्सव हा खोपोली व गगनगड आश्रमात मोठ्या उत्साहाने पार पडतो. गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिल्या पुलकेशीन यांच्या घराण्यातील होते. श्रीपाद गणपतराव पाटणकर हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण या तालुक्यात असलेल्या मणदुरे या ग्रामी 1906 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव व आईचे नाव विठाबाई असे होते. महाराजांचे वय 3 वर्ष असतानाच त्यांचे आईचे निधन झाले व 5 वर्षाचे असतानाच त्यांचे वडिलांचे निधन झाले. लहानपणापासून त्यांना ईश्वर प्राप्तीची ओढ होती. वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी घर सोडले. सुरुवातीपासून ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात होते. ते नाथ संप्रदायांबरोबर 32 शिराड येथे आले. तेथे वयाच्या 7व्या वर्षी नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. पुढे चित्रकूट पर्वतावर त्यांची चित्रानंद स्वामी यांची भेट झाली. तदनंतर त्यांनी पायी भारत भ्रमण सुरू केले.